सर नमस्कार. नमस्कार. वेद क्रांती परिवारामध्ये आपलं सरचे स्वागत. मी व्यंकटेश पाटील, ॲग्रिकल्चर हेड, वेद क्रांती हेल्थ केअर इचलकरंजी. आपलं सरचे स्वागत करतो. सर आपण शेतकरी मित्रांनो, आज आपण हिटणी या गावी आमचे जुने सहकारी कसेलकर सरांचे गजबर सरांच्या शेतामध्ये आलो आहे आणि गेल्या वर्षी त्यांना आपण वेद क्रांतीचं शेतीचं किट दिलेलं होतं. त्याचा एक अप्रतिम रिझल्ट इथं आलेला आहे. आपण प्रत्यक्षात सरांशी बोलू. सर नमस्कार. सर नमस्कार. हां, आपलं नाव, गाव, पत्ता पूर्ण सांगा. माझं नाव नितेंद्र ज्योतिबा गजबर. मी राहणार मसोबा इटणी, मूळ रहिवासी मसोबा इटणी, तालुका, जिल्हा. तालुका उकेरी, जिल्हा बेळगाव. सर आपण सैन्यात होता, देशाची सेवा करून आता तुम्ही शेतीची सेवा करताय. तुम्ही गेल्या वर्षी वेद क्रांतीचं तंत्रज्ञान घेतलेलं होतं. तंत्रज्ञानाचा पुरा वापर झालेला नाही, तरी सुद्धा तुम्हाला रिझल्ट कसा वाटतोय? मला वेदक्रांतीच्या वेदक्रांतीच्या मार्गदर्शनाखाली सरांनी जे सांगितलं त्याप्रमाणे मी सुरुवातीला माड रान आहे आमचं. इथं पाण्याची व्यवस्था पहिला तंत्र नव्हती. ठिबक सिंचन करून आम्ही ते खोडवं जगवण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात सरांनी आम्हाला सांगितलं खोडव्यावरती बुरशी लागली, बुरशीसाठी टिल्ट वगैरे वापरा म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर टिल्ट वगैरे आम्ही वापरलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही मार्गदर्शन केल्यामुळं आम्ही औषध पाणी वगैरे सगळं करून एवढ्या ऊसाचं हे करून व्यवस्थितपणे ऊस आलेला आहे. आता तुम्ही पूर्णपणे समाधानी आहे? आम्ही समाधानी आहे. वेद क्रांतीच्या 3 आळवण्या आणि 3 फवारणी किटमध्ये त्यातलं निम्म तर मटेरियल वापरलं घ्यायला? त्यातलं निम्म मटेरियल हे निम्म्यापेक्षा निम्म जवळपास निम्म वापरले. हां, धन्यवाद सर. तर मी शेतकरी मित्रांनो, ह्याला वेद क्रांतीच्या किटमधल्या 3 आळवण्या आणि 3 फवारण्यापैकी निम्मच मटेरियल ह्याला वापरलेलं आहे. रासायनिक खताचे डोस खूप कमी झालेले आहेत, खर्च खूप कमी झालेला आहे आणि आज सरांच्या शेतामध्ये 30 ते 35 कांडी ऊस उभा आहे. बघण्यासारखा ऊस आहे आणि खोडव्याचं पीक आहे असताना सुद्धा अतिशय समाधानकारक आहे. सर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? इतर शेतकऱ्यांनी माझ्या मते तरी वेदक्रांतीचा सल्ला घेऊन त्यांनी पण हे क्रम म्हणजे व्यवस्थित सरांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित ऊसाचं हे सांगतील त्याप्रमाणे केलं तर ते त्यांचं देखील ऊसाचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. ओके, धन्यवाद सर. ओके.